कसल कसल सपान दिसल रानय सार उठल मन हे तुझ्यात गुतल चाखला पिरमाच आज स्वादर रोज ही परतीची आस जागर काळ जात आज वादळ र हो रुजलं मन तुझ्या मातीत रुजलं हो रुजलं केदार, काय लक्ष कुठे आहे? चल कामावर कॉन्सन्ट्रेट कर. हां. काजी तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भिरतो. मम्मा, आज सकाळी सकाळी मराठी रोमॅन्टिक प्लेलिस्ट. कारण आज मी काल घेतलेल्या परीक्षेचा निकाल आहे. आजकाल आहे ना तू खूप कन्फ्युजिंग बोलतेस. सरळ सांग ना काय ते. काल नाही का मी केदार आणि तारिणीच्या रूम मध्ये गेले होते. या सो ते खरंच नवरा बायको आहेत की नाही ते आज कळेल. थांब मी आलेच. ओके. काजीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भिरतो. बॉस बॉस कोणतरी आलंय. बॉस अरे देवा, आता काय 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 करायचं असते? दूध फेकून दे फेकून दे. कुठे फेकशील? अरे पण तिथे दिसलं. आणि हे केदार, काय काय करतोयस? अरे ते तू सांगितलं होतं ना टाकायला. हा 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 थांब थांब थांब. एवढं करते. ठीक आहे जाऊ. आलो काकू. या या या. गुड मॉर्निंग. झाली का झोप? नाही. स्वाभाविकच आहे. छान आहे तुमच्यासाठी. घ्या म्हणजे झोप उडेल. घ्या. काय चाललंय हे सगळं? आता तरी त्यांना पटलं असणार आहे का आपल्या लग्नाबद्दल? पटलंच असेल बॉस. नाहीतर एवढ्या लवकर गेल्या नसत्या. काल सारख्या प्रश्न विचारत सुटल्या असत्या. नाही, आपल्याला खूप सांभाळून राहावं लागणार आहे. ही अशी परीक्षा आपल्याला सारखी सारखी द्यावी लागणार आहे. बॉस तुझ्या बरोबर हीच काय, अग्निपरीक्षा द्यायला सुद्धा मी आयुष्यभर तयार आहे. केदार, कुठे हरवलास? चल आवर. हे चहा घे ना. नाही नाही, आवर पहिले. हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सॉरी, ते मला घरी पूजा करायची सवय आहे म्हणून मी पूजा करत होते. तुमची झोपमोड झाली का? कौशिकी मॅडम, सॉरी, खरंच सॉरी. नाही, इट्स ओके. इट्स ॲब्सोल्युटली ओके. कौशिकी, तारिणीला बघून वहिनीची आठवण झाली नाही का? वहिनी सुद्धा रोज सकाळी उठून अशीच देवपूजा करायच्या नाही का? हो, मला आठवते ना, तिच्या आवाजाने आपल्या सगळ्यांची सकाळ व्हायची. खूप बरं वाटायचं. तारिणी, खूप छान. खांडेकरांची सून शोभतेस हा. पण दया काका, खरं तर तिला हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. नाही म्हणजे कायद्याने ती खांडेकरांची सून आहे आणि कायद्याने तिला तिचे सगळे हक्क सुद्धा मिळतील. पण तिला जर असं वाटत असेल की हे सगळं करून ती खांडेकरांच्या मनात घर करू शकते, तर तो गैरसमज लवकरात लवकर दूर झालेला बरा. बरं झालं कौशिकी, तूच सांगितलंस. नाहीतर उगाच कोणाच्या अपेक्षा वाढायला नकोत ना. पद्मिनी, नाही मला कळतंय हे सत्य स्वीकारणं तुम्हाला सगळ्यांना जरा कठीण जात आहे. पण पहिलाच दिवस आहे ना तिचा या घरातला, आणि काय उत्साहाने ती देवपूजा तर करते ना, कोणाचं काय वाईट तर करत नाहीये. मग कशाला उगाच तिला बोलताय असं? तुम्हाला हजारदा सांगितलंय, तो केदार तुमचा मुलगा नाहीये आणि ही तारिणी ही आपली कुणीच नाहीये. तारिणी, बाळा तू काही मनाला लावून घेऊ नकोस. थोडा वेळ दे, होती सगळे शांत होतील. तिच्या आशा वाढवू नका दया काका. ती या घरात फक्त केदारची बायको म्हणून आहे आणि ते तिला माहिती असलेलं बरं.